श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो, नामस्मरण करतो, पूजा अर्चा करतो. पण बरेचदा आपल्या मनात एक प्रश्न नक्की येतो, माझी पूजा स्वामींपर्यंत पोहोचते का? स्वामी माझ्यावर प्रसन्न आहेत का? ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हे अत्यंत दयाळू आहेत. जेव्हा स्वामी एखाद्या भक्तांवर प्रसन्न होतात किंवा त्यांची सेवा स्वीकारतात, तेव्हा ते थेट समोर न येता आपल्या आयुष्यात काही अत्यंत सूक्ष्म आणि शुभ संकेत देतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 खास शुभ संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुमच्या आयुष्यात यातला एक जरी संकेत तुम्हाला दिसत असेल तर समजा स्वामींचा वरदहस्त तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी तुमच्या आयुष्यातील संकटे आता दूर होणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांचा पहिला संकेत, सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे मनाची शांतता. जेव्हा स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतात तेव्हा सर्वात पहिला बदल तुमच्या अंतर्मनात होतो. आयुष्यात कितीही मोठी अडचण आली, संकटे आले किंवा कसलाही ताण असला तरी आतून एक अनाकलनीय शांतता जाणवते. तुम्हाला अचानक असे वाटू लागते की काहीही झाले तरी स्वामी महाराज सर्व सांभाळून घेतील. मनातील भीती, नैराश्य आणि नकारात्मक विचार हळूहळू नाहीसे होतात. चिडचिड कमी होते आणि प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याचे धैर्य मिळते. जर तुम्हाला अचानक असे वाटू लागले असेल की अडचण असतानाही तुमचे मन शांत आहे, तर हा स्वामींचा पहिला शुभ संकेत आहे की ते तुमच्यासोबत आहेत. स्वामी महाराजांचा दुसरा शुभ संकेत म्हणजे स्वप्नातील दिव्य प्रचिती. स्वप्न हे आपल्या सुप्त मनाचे आणि सूक्ष्म ऊर्जेचे माध्यम असते. जर तुम्हाला स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रसन्न रूप दिसत असेल किंवा स्वामींची मूर्ती, फोटो, चरण पादुका दिसल्या, अक्कलकोटचे वटवृक्ष किंवा अक्कलकोट मंदिर दिसत असेल किंवा एखादा साधू महाराज तुम्हाला आशीर्वाद देत आहेत असे दिसले तर हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संकेत मानला जातो. शास्त्रानुसार स्वामी महाराज स्वप्नात येऊन दर्शन देणे म्हणजेच भक्तांच्या संकटाचा नाश होणे आणि स्वामींची कृपा त्यांच्यावर असणे होय. असे स्वप्न पडल्यास सकाळी उठून स्वामी महाराजांचे आभार मानावेत. तिसरा शुभ संकेत म्हणजे अचानक संकटातून सुटका होणे. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या अडचणीत अडकता तेव्हा सगळे रस्ते बंद झाले आहेत असे वाटू लागते आणि अचानक कुठून तरी आशेचा एक किरण दिसतो. एखादी अनोळखी व्यक्ती अचानक येऊन तुम्हाला मदत करते किंवा एखादी अशी युक्ती सुचते ज्यामुळे तुमची अडचण सुटते. आपण त्याला योगायोग म्हणतो, पण अध्यात्मात हा योगायोग नसून स्वामींनी पाठवलेली मदत असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या शब्दांची प्रचिती अशाच वेळी येते. जर तुमच्यासोबत असे वारंवार होत असेल तर समजा स्वामी अदृश्य रूपाने तुमचे रक्षण करत आहेत. चौथा शुभ संकेत हा तुमच्या घरातील आणि पूजेतील अनुभवांशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही स्वामींची आरती, नामस्मरण किंवा तारक मंत्र म्हणता तेव्हा अंगावर काटा येणे किंवा डोळ्यातून आनंदाश्रू येणे, पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत अचानक मोठी होणे किंवा स्थिर शांतपणे प्रज्वलित राहणे, स्वामींच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे किंवा घरात अचानक चंदन, तुळस किंवा अत्तराचा दरवळणारा वास येणे, हे सर्व संकेत दर्शवतात की त्यावेळेस स्वामींची सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात आणि पूजेच्या ठिकाणी उपस्थित आहे. स्वामींनी तुमची सेवा स्वीकारली आहे याचा हा प्रत्यक्ष पुरावा आहे. पाचवा शुभ संकेत हा अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. पाचवा संकेत म्हणजे तुमच्या वर्तनातील सकारात्मक बदल. जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा तुमची वृत्ती सात्विक बनते. तुम्हाला स्वामी नामात जप करण्यात, गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र सारामृत वाचण्यात आपोआप आनंद वाटू लागतो. कोणाचाही राग येत नाही, कोणाबद्दलही द्वेष वाटत नाही. तुमच्या हातून नकळत इतरांना मदत होते. भुकेलेल्यांना अन्न देण्याची किंवा प्राण्यांवर दया करण्याची इच्छा होते. वाईट सवयी किंवा वाईट विचार सुटू लागतात. ही सात्विकता येणे म्हणजे स्वामी तुमच्यावर पूर्णपणे प्रसन्न असणे होय. तर हे होते
5 शुभ संकेत ज्यावरून आपण ओळखू शकतो की श्री स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न आहेत. या 5 पैकी कोणता संकेत तुम्हाला अनुभवता आला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि स्वामीन भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सर्वांनी प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद.